नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज दिवसभरामध्ये राज्यात कसा हवामान असणार आहे? आज 29 ऑगस्ट आहे. राज्यामध्ये काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे सध्याच्या काळामध्ये सकाळपासूनच. आणि आज दिवसभरामध्ये राज्यात कुठल्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याच्या काळामध्ये दरम्यान या भागावर एक कमी दाबाचं क्षेत्र, दरम्यान हा विदर्भाचा भाग आहे, या भागावर एक कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय आहे. आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये आज काही जिल्ह्यांमध्ये, खास करून मराठवाड्याचा भाग असो किंवा इकडे मध्य महाराष्ट्राचा भाग असो, या भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये असं आपल्याला पावसाळी वातावरण आज दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. मित्रांनो, सकाळचे 8 वाजत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होत आहे. काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळामध्ये परभणी, हिंगोली आणि नांदेड या भागामध्ये सध्याच्या काळात पाऊस सुरू आहे. काही भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसंच बीडच्या भागात सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आपल्याला इथे पुढे दिसत आहेत. तसंच आपण छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर या भागात सुद्धा पावसाचे ढग दिसत आहेत सध्याच्या काळात. पुण्याच्या भागात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तर हलके पावसाचे ढग आहेत, आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे पुण्याच्या भागामध्ये. सातारा, सोलापूरच्या भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. तसंच आपण दक्षिण पश्चिमचा महाराष्ट्राचा भाग बघितला तर यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी अति पश्चिम भागामध्ये, किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचे ढग सक्रिय दिसत आहेत. बाकी आपण इकडे विदर्भाचा भाग बघितला तर इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर आणि अमरावती या संपूर्ण भागामध्ये सध्या ढगाळ वातावरण बनलेलं आहे. आणि आज मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आणि विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा दिवसभरासाठी आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पाऊस कसा झालेला आहे याची स्थिती जर आपण तुम्हाला दाखवली तर यामध्ये नाशिकमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. पालघर आणि मुंबईमध्ये सुद्धा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये सामान्य पाऊस झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक कमी पाऊस हिंगोली आणि संभाजीनगरच्या भागामध्ये झालेला आहे. संभाजीनगरचा पश्चिम भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. पूर्वी भागामध्ये कमी पाऊस झालेला आहे. यामध्ये सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा कमी पाऊस झालेला आहे. इकडे धाराशिवच्या भागामध्ये आपल्याला सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला मिळालेला आहे. कोल्हापूरच्या भागामध्ये सुद्धा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पाहायला भेटलेला आहे. राज्यातील बहुतांश भागामध्ये सामान्य पावसाची स्थिती संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये राहिलेली आहे. 1 ऑगस्ट पासून 28 ऑगस्टच्या मध्यात राज्यामध्ये चांगला पाऊस झालेला आहे, सामान्य पाऊस झालेला आहे. अतिशय चांगली स्थितीमध्ये सध्या मान्सूनचा पाऊस राज्यामध्ये आपल्याला इथून पुढे दिसत आहे. मित्रांनो, 28 ऑगस्ट पासून 11 सप्टेंबरच्या रोजीपर्यंत राज्यात पावसाची स्थिती काय असणार आहे या संदर्भातला डिटेलमध्ये अंदाजा तुम्हाला मी दिला. तर यामध्ये आपण पाहू शकता 27 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट पासून 11 सप्टेंबरच्या मध्यात राज्यामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये चांगला पाऊस पडणार आहे. यामध्ये जर सरासरीचा तुलनेत बघितलं आपण तर विदर्भामध्ये चांगला पाऊस पडेल आणि यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा उत्तर भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच इकडे कोकण किनारपट्टी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याचा अंदाजा आपल्याला दिसत आहे. तसंच आपण जर तुम्हाला दाखवलं 4 सप्टेंबर पासून 11 सप्टेंबरचा मध्यात तर पूर्वी विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. यामध्ये अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा या भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. सरासरीच्या तुलनेत पूर्वी विदर्भामध्ये चांगला पाऊस सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये सामान्य पाऊस होण्याचा अंदाजा दिसत आहे. दक्षिण पश्चिममध्ये काहीसा पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते. येणाऱ्या 4 सप्टेंबर पासून 11 सप्टेंबरच्या मध्यात राज्यामध्ये परिस्थिती पावसाची असणार आहे. यामध्ये चांगला पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या दोन्ही आठवड्यामध्ये राज्यात चांगला पाऊस काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते. मित्रांनो, आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा जर तुम्हाला मी हवामान अंदाज सांगितला तर पुढच्या 24 तासांमध्ये राज्यातील विदर्भाचा भाग जर आपण तुम्हाला सांगितला तर विदर्भामध्ये पुढच्या 24 तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि या संपूर्ण भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचे सरी, खास करून पूर्वी भागामध्ये कमी पाऊस होणार आहे.
नागपूर, भंडारा, गोंदिया भागामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी होणार आहे. पण इकडे पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम आणि इकडे अमरावतीपर्यंत काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाजा पुढच्या 24 तासांमध्ये आपल्याला दिसत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, तसंच इकडे सोलापूरचा भाग, उत्तर खास करून उत्तर सोलापूरचा आसपासचा भाग, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आज दिवसभरामध्ये असणार आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असणार आहे या भागामध्ये. त्यानंतर जर आपण उत्तर मध्य महाराष्ट्राकडे वळलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी आपल्याला पाहायला दिवसभरात भेटू शकतात. तसंच पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूरमध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. अशी परिस्थिती पालघरपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागापर्यंत असणार आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार तर 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी आपल्याला कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटू शकतात. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करू शकता तुम्ही, आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून शेअर करू शकता तुम्ही. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.